ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या मागणीसाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवा अशी देखील मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांचं कव्हरेज मी आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहेत तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही 24 तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अडचण आहे आज निर्णय कुणाच्या हातात आहे विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कुणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारने याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना 200-250 आमदार घेऊन मग घ्या निर्णय सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं बायबाप जनतेच्या सुख दुःखात माणूस असला पाहिजे त्याला खरं नेता म्हणतात। तर अगदी काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा घडवून आणावी अशी मागणी ही सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। या मागणीसाठी एक दिवसीय अधिवेशन देखील बोलवा अशी देखील मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे ह्या आझाद मैदानावरती जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या होत्या आणि ही दृश्य आपण आझाद